नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे. पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा एक उपाय आपल्या आयुष्याच्या मार्गदर्शनासाठी व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गणेशास वंदन करून, दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आज आपण व्हिडिओची सुरुवात करताना दैनिक पंचांग बघूया. दैनिक पंचांग श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर चालू असून विक्रम संवत 2081-82 तसेच दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष हा चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 7/12/2025 असून आजचा वार हा रविवार आहे. तसेच आजची तिथी जी आहे ती तृतीया असून आज गुरुचे पुनर्वसू नक्षत्र आहे. आज शुक्ल योग असून वनिज करण हे वनिज 7:51 त्यानंतर विष्टीकरण 18:25 व त्यानंतर रात्रोकरण भाव हे 29:09 आहे. चंद्र आज मिथुन राशीत 22:39 त्यानंतर तो कर्क राशीत प्रवेश करीत आहे. आजचा दिन विशेष म्हणाल तर आज संकष्टी चतुर्थी आहे. तर ज्यांना गणरायाची उपासना करायची आहे त्यांनी आज उपवास ठेवा, अथर्वशीर्षाची पाठ करावी. तर त्यानंतर आपण जो सेगमेंट बघतो शुभ मुहूर्त, तर शुभ मुहूर्त आजचा चर मुहूर्त आहे 8:17 ते 9:38. लाभ मुहूर्त आहे 9:38 ते 10:58. अमृत मुहूर्त आहे 10:58 ते 12:18. शुभ मुहूर्त आहे 13:39 ते 14:59. राहू काळ आहे सायंकाळी 4:30 ते 6. तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. हा एक सोपा नियम तुम्ही लक्षात घ्या. शुभांकाचा विचार केला तर आजचे शुभांक आहे 5, 6 आणि 8. शुभरंगाचा विचार केला तर आजचा शुभरंग आहे तो पांढरा, नारंगी आणि पिवळा. शुभरत्नांचा विचार केला तर मोती, स्फटिक, पुष्कराग आणि टोपाल. इथे मी तुम्हाला थोडासा डिस्क्लेमर देऊ इच्छितो की कुंडलीचं मार्गदर्शनाशिवाय कुठले रत्न धारण करू नये. कदाचित ते तुम्हाला अपायकारक देखील असू शकेल. तर आज जन्माला आलेले बाळ कसं असेल, तर आज जन्माला आलेले बाळ हे अतिशय दिसायला सुंदर, ज्ञानी, उत्तम वक्तृत्व कला असलेलं, त्याचबरोबर त्यांना धार्मिक गोष्टींची आवड असणारे असणार आहे. तर ज्यासाठी तुम्ही सगळे लोक थांबले आहात की आजचं राशी भविष्य काय, आमच्या राशीला आजचा दिवस कसा जाणार, तर आजच्या राशी भविष्य सुरू करूया. प्रथम बघूया मेष राशी. मेष राशीचं जर भविष्य बघायला गेलं तर आजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय प्रगतीचा आहे. त्याचबरोबर जर विचार केला त्यांचा जो धाडसी जो स्वभाव आहे, त्या धाडसी स्वभावामुळे त्यांच्याकडनं काही अचाट असं कर्तृत्व घडू शकतो. त्यांच्यावर वरिष्ठांची मर्जी येऊ शकते. त्यांचे जे कौशल्य आहे काम करण्याचं त्याच्यामुळे सुद्धा त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो, चांगली कामं मिळू शकतात. वृषभ राशीचा विचार केला तर आज त्यांनी थोडीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. दिवसभराच्या अखेरीस त्यांना यश मात्र प्राप्त होऊ शकतं. आर्थिक बाबतीतल्या काही गुंतवणूक असतील तर आजच्या दिवस थोड्याशा टाळा. बाकी घरात एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची आज गरज भासू शकते, तर तो आधार तुम्ही नक्की त्याला द्या. मिथुन राशीचा विचार केला तर आज कार्यक्षमता तुमची वाढणार आहे. अनेक अडलेली कामे आज व्यवस्थितपणे परिपूर्ण होणार आहेत. तसेच आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात उशीर होऊ शकतो, त्यामुळे कदाचित आज गाडी चुकली तर जास्त ताणतणाव करून घेऊ नका. आज आपल्या राशीला तसा दिवस आहे. बाकीचे परिणाम, बाकीचा दिवस अतिशय शुभ आणि छान आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज भावना आणि कर्तव्य यांचा सुंदर ताळमेळ आपण साधाल. एखादी जुनी जबाबदारी पूर्ण करण्याची आज आपल्याला संधी प्राप्त होणार आहे. तसेच आरोग्यात थोडासा थकवा जाणवू शकतो. बाकी दिवसाची समाप्ती एकदम आनंदमय आणि छान अशी होणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमची रास ही अतिउच्चतम ऊर्जावान अशी रास आहे. तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत फायदेशीर ठरतील. तुमची जी प्रतिमा आहे, जो मान मर्यादा आहे तो वाढणार आहे. थोडंसं प्रेम किंवा थोडासा एक रोमांचक असा आज आपल्यासाठी दिवस आहे. कुटुंबासोबत आनंदी असा वेळ आज आपला जाणार आहे. कन्या राशीचा जर विचार केला तर आज तुम्हाला अचूक नियोजनाची गरज भासणार आहे. कामात आपण जपून पावले टाका. आर्थिक खर्च थोडीशी नियंत्रित ठेवा. तर त्याचबरोबर विचार केला तर घरातील लहानग्यांसोबत वेळ घालवल्याने आज आपलं मन हलकं होऊ शकतं. त्यामुळे जेवढ्या लहानग्यांबरोबर आपल्याला खेळता येईल तेवढा खेळा आणि बाकी दिवसाचा शेवटचा भाग हा अतिशय उत्तम असणार आहे. तुळा राशीचा विचार केला तर आज तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले, व्यवसायात नवीन करार करण्याची संधी असलेली आज तुम्ही एक उत्तम असा दिवस व्यतीत करणार आहे. त्याचबरोबर आर्थिक लाभ हा होणार आहे आपल्याला. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा. अडथळे दूर होतील, पैशाचे अडलेले व्यवहार सुटतील, मानसिक शांतता वाढेल आणि घरात एखादे आयोजन, प्रयोजन किंवा एखादा छोटासा कार्यक्रम देखील होऊ शकतो. मकर राशीचा विचार केला तर आज जिद्दीने काम केल्यास मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. वरिष्ठांचे आपल्याला आपल्या कार्यामध्ये सहकार्य लाभू शकते. त्याचबरोबर घरात आज शांतता आणि आनंद वाढेल. आज आपले आरोग्य छान आणि सुंदर असे राहील.
कुंभ राशीचा विचार केला तर आज तुमच्या बोलण्याने तुम्ही अनेकांची मनं जिंकू शकता. नवे संपर्क, नवे काम मिळण्याची आज आपल्याला शक्यता आहे. आर्थिक बाबतीत देखील आपल्याला काही नव्या संधी प्राप्त होतील. जोडीदारासमोर तुम्ही आनंदी क्षण असे व्यतीत कराल. मीन राशीचा विचार केला तर आज तुम्हाला भावनिक व व्यावसायिक संतुलन ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आहे किंवा त्याची गरज आहे. कलात्मक कल्पना यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील वातावरण थोडं शांत व शांत राहील, त्यामुळे आपल्याला मनशांती देखील मिळेल. तर ही झाली 12 राशींची आपण जी दिन विशेष आहे किंवा त्यांचं भविष्य आहे ते बघितलं. तर आपण बघूया नक्षत्राचा जो उपाय आहे तो काय करावा. ज्याचं पुनर्वसू नक्षत्रात ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा स्वामी गुरु आहे, तर त्याने बट ऑब्विसली त्याने त्याच्या गुरूंशी मेंटॉरशी संबंध चांगले ठेवावे, त्यांचा आज्ञापालन करावं. आणि जो उपाय म्हणून बघा तर उडीद व तीळ याचं दान करणे हा एक उपाय आहे त्याच्यासाठी. दुसरा उपाय आहे हिरवी साडी जी आहे ती एका सवाष्णीस आपण दान देणे. तर उपाय केल्याने काय होतं नेमकी की तुमच्या कडे येणारे जे काही विघ्न आहेत त्याचं थोडंसं जो तीव्रता आहे ती थोडीशी कमी होते. तर जसं की आपण राशी भविष्य पंचांग बघतो त्याच पद्धतीने आम्ही इतरही सर्व प्रश्नांना म्हणजे संतती असेल, विवाह असेल किंवा अनेक न्यूरोलॉजिकल समस्या असतील किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा किंवा वास्तू संदर्भात काही आपल्याला अडचणी असतील, काही दिशा चुकीच्या वाटत असतील किंवा काही ठिकाणी दोष आपल्याला आढळत असतील, घरात शांतता प्रस्थापित नसेल, तर तुम्ही आम्हाला संपर्कात साधू शकता. आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होतोय. तर त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन देऊ. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहितीसाठी कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.